गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, येडाई आणि मग शेवटच्या खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतरून आम्ही निघालो आमच्या घरी जायला. पण या वेळेस ना आम्ही ट्रेनऐवजी बसनेच निघालोय, कारण ट्रेनचे रिझर्वेशन अवेलेबलच नव्हते. पुढे जाऊन एका हॉटेलवरती आमची बस थांबली आणि तिथे मी जेवण करून गोळ्या खाऊन घेतल्या, कारण पुढच्या प्रवासाला किती वेळ लागणार आहे माहिती नाही. मग बस पुन्हा निघाली आणि गोळ्या खाल्लेल्या म्हणून मला इतकी गाढ झोप लागली ना बसमध्ये, की मी दुपारी झोपलेली आणि सरळ संध्याकाळीच उठलीये. संध्याकाळी उठल्यावर बघितलं की आमची बस पुणे स्वारगेटला थांबली होती आणि लिटरली 1 तास, कारण आम्हाला तिथून फास्टेस्ट रूट घ्यायचा होता. फास्टेस्ट रूटने आम्ही आलो कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून ट्रेन पकडून आम्ही निघालो आमच्या घरी जायला. पण या प्रवासामध्ये मला इतका खोकला झाला होता ना लिटरली, की घर येईपर्यंत मी पुन्हा पेशंट बनली होती. इतक्या रात्री का व्हायना आम्ही घरी तर पोहोचलो, पण आम्हाला बिल्डिंग खालीच बसून राहायला लागलं, कारण गेटला ताळा होता आणि ताईचा फोन स्विच ऑफ झालेला. ताईला माहिती पण नाही की आम्ही बिल्डिंग खाली आलोय. तर खूप वेळ तिथे बसल्यानंतरून शेवटी बाजूच्यांची झोपमोड केली आणि मग त्यांच्याकडून चावी घेऊन ताळा उघडला. दीदीने जेवण तर बनवून ठेवलेलं, तर मग आम्ही पहिले जाऊन जेवण केलं आणि मग निघालो दीदीकडे जायला. आणि लिटरली ना रात्रीचे 3 वाजलेत. मला इतकी गाढ झोप आलेली ना की मी तिकडे पण झोपू शकत होते, पण नाही, आपण ना आपल्या घरी जाऊन झोपूयात. घरी गेले आणि माझ्या लेकरांची मला इतके दिवस खूप आठवण आलेली, तर ते माझ्या जवळ आले, त्यांना थोडासा लाड केला आणि फायनली मी झोपले.